खरंच सखू, तुझ्या मायेमुळे आणि या तुझ्या मोरपिसामुळे माझा जीव विसावला बघ. जरा थांब. सुनबाई, दिसले की काय? ए सुनबाई, आले आले. अरे वा, माझी हाक हवेत विरायच्या आतच तू इकडे आलीस. इथेच होतीस की काय उभी दाराशी आमचं बोलणं चोरून ऐकत? छे छे, मी कशाला चोरून ऐकू? मला नाही येत अशा वाईट सवयी. तर सद्गुणांची पुतळीच आहेस ना तू, प्रश्नच नाही. जाऊ दे, सखूबाईसाठी काहीतरी खायला घेऊन ये. हो, सखू हे घे लाडू. भामे, काय चाललंय काय? हाक मारल्या क्षणी हजर झालीस, न सांगता सखूबाईसाठी खाऊ घेऊन आलीस. काय मनात नक्की काय चाललंय तुझ्या? हो, दुसरं काय असणार? माझ्या भाचीवर प्रेम आहे माझं. मग घे सखू, लाडू खा. नको नको, मी येते. उमाई आणि आजीने मला बजावून सांगितलंय की दादा आजोबांना भेटून झाल्यावर ये परत. अगं जाशील ग? हे बघ, लाडू खाऊन गेलीस म्हणजे आजी काय ओरडणार नाहीये लगेच. घे खा बस. वा, आज प्रेम अगदी उतू चाललंय, ओसंडून वाहतय. घे सखूबाई, घे लाडू घे. मी चूल घरात बसून खाते हा, कारण उमाई म्हणते इकडे तिकडे नाही, चूल घरात बसून खायचं. अगं सखूबाई, बरोबर आहे तिचं. आपल्या हातून सांडलवण होऊन खरकट इकडे तिकडे पसरू नये म्हणून केलेला नियम आहे तो. पण तू काही सांडायची नाहीस हो, मला माहिती आहे. ये इकडे, माझ्या बाजूला बस आणि इथे बसून खा. आता हे करामती मोरपीस मालकांना देऊन मी चपलाहार मिळवते की नाही बघ. तू बस हे खोटं पीस कवटाळून. आणि मालक बरे झाले की सखूशी लग्न आणि उमा वंसनचं नाक कापलं जाणार. पीस बाय पीस मोराचं पीस, पीस बाय पीस मोराचं पीस. सखू, दादा आजोबांना बरं वाटलं ना? हो मामी. मी काय म्हणते, हे बघ, आमच्याकडे पण ही मोरपीस आहेत. त्यांना पण या पिसासारखं करामती करतेस का ग? नाही म्हणजे सारखं सारखं तुला बोलवायला नको ना. म्हणजे दादा आजोबांना बरं वाटेन असं झालं ना की आम्हीच पीस फिरवू काय? अगं मामी, त्यात माझं काहीच नाही. सगळी रंगादादाचीच किमया आहे. रंगादादा परत आला की मी त्याला विचारेन ना की तुझ्यासाठी पण एक पीस देशील का. हो, आता तो कधी येणार मग तू त्याला विचारणार, काही भरोसा नाही. नाहीतर असं करूया का, तुझा रंगादादा येईपर्यंत हे मोरपीस इथे ठेवतेस का आमच्याकडे? अगं, ही मोरपीस घे ना त्या बदल्यात. नको नको, हे मला रंगादादाने दिलेलं मोरपीस आहे. ते मी कसं कोणाला देऊ? ते माझ्या जवळच हवं ना. तू दादा
साहेबांसाठी मला किती वेळा बोल मी येईन, पण पीस नको मागूस. अगं खुळी ग खुळी, म्हणे माझं मोरपीस माझ्याकडेच हवं, पण ते माझ्याजवळ आहे, या सत्यभामेजवळ. पीस बाय पीस मोराचं पीस, पीस बाय पीस मोराचं पीस. तरी मी कानी कपाई ओरडत होतेच, शेवटी नको ती वेळ आली. आपल्या घराभोवती या मोजणीच्या खुणा पडल्या, आता काय उरले. गळापर्यंत आलंय पाणी. या मोरपीसामुळे ना दादा आजोबांना बरं वाटलं. आधी ह्याच्यातलं पाव ऐक ना, एकदा तरी ऐक, एकदा तरी ऐक ना ग उमाई. खूळ लागलंय हिला, खूळ. आपल्या घराभोवती पडलेल्या या मोजणीच्या खुणा हिला दिसत नाहीत, मोरपीस बघायला सांगते. अगं आजी, बघायला नाही काय, अगं ऐकायला सांगते. हे बघ, ऐकायचं हे ह्याच समोर धरायचं, डोळे मिटायचे आणि मग आपल्याला मंजूळ पाव ऐकू येतं. असं कसं झालं? पावा का ऐकू येत नाही? आत्ता तर येत होता. आप्पा, यातून पावाच ऐकू येत नाहीये. असं खूप ते राहू दे, तू आज. हो आप्पा, असं कसं होईल? आत्ता तर येत होता आवाज. बहुतेक हे माझा पीस नाहीये. अप्पा, मला माझा पीस हवंय. हे माझं पीस नाही, मला माझं हवंय. बस झालं सकू, काय सारखं पीस 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 लावलंय? अगं जरा स्वस्थ बस. हो माई. बासा आता, एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये. अगं माई, तुला कळत कसं नाहीये? ते रंगादादाने दिलेलं करामती पीस होतं.